नमस्कार मैत्रिणींनो, आरतीज किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या बाप्पाच्या प्रसादासाठी बेसनापासून एक छानपैकी रेसिपी तयार करणार आहे। तर त्याच्यासाठी मी अर्धा कप बेसन घेतलेले आहे, अर्धा कप मैदा घेतलेला आहे आणि त्याच मापाने अर्धा कप मी साजूक तूप घेतलेले आहे। आता हे सगळं मिश्रण गॅस मोठा करून तुम्ही मिक्स करून घ्या आणि त्याच्यानंतर मात्र मिश्रण परतताना गॅस स्लो ठेवा। आता या मिश्रणाचा 5 मिनिटांमध्ये असा एकदम गोळा होऊन जाईल आणि त्याच्यानंतर तूप रिलीज व्हायला सुरुवात होईल आणि संपूर्ण मिश्रण असं पातळ होऊन जाईल। पहा, 5 मिनिटांमध्ये पातळ मिश्रण झालेलं आहे। आता अजून 5 मिनिटं आपल्याला त्याला डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। गॅस स्लो ठेवा आणि मिश्रण सतत ढवळत राहा। आता पहा, मिश्रण एकदम त्याला छान गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे। आता गॅस बंद करून टाकायचा आणि मिश्रण थंड व्हायला ठेवून द्यायचं। 5 मिनिटांमध्ये मिश्रण आपलं थंड होऊन जातं। पाहू शकता, मिश्रण थंड झालेलं आहे। आता ज्या वाटीनं मैदा बेसन घेतलं त्याच वाटीनं भरून तुम्ही पिठी साखर घ्यायची आहे आणि हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। पिठी साखर लगेच वितळायला सुरुवात होते आणि मिश्रण एकदम 2 मिनिटांमध्ये मिश्रण मिक्स होऊन जातं। त्याच्यात थोडीशी मी वेलची पावडरसुद्धा टाकलेली आहे। आता ह्या मिश्रणाचा आपल्याला गोळा करायचा आहे। मी दुसऱ्या प्लेटमध्ये त्याला शिफ्ट करून घेते आणि अगदी पीठ मळल्यासारखा गोळा करून घ्यायचा। 2 मिनिटात आपला गोळा पूर्णपणे तयार होऊन जातो, कारण हे पीठ एकदम सॉफ्ट असं आहे। जास्त वेळ तुम्ही त्याला थंड करून घेऊ नका। आता मस्तपैकी आपला गोळा झालेला आहे। आता आपण याचे पेढे बनवूया। असे छोटे छोटे मी बॉल्स बनवून घेतले, सेम आकारात पेढे व्हावे म्हणून, आणि लगेच पेढे बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर मी थोडे पिस्ता किसून लावलेला आहे। आपला पेढा एकदम रेडी होऊन जातो। अशा प्रकारे सगळे पेढे मी तयार केलेत बाप्पाच्या प्रसादासाठी। हा प्रसाद तुम्हाला कसा वाटला? रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।